नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता आपण आहोत डॉक्टर ग्रीन म्हणजे डॉक्टर रवींद्र बोटवे सर यांच्यासोबत. जर आज आपण मातीची टेस्ट केली नाही तर भविष्यात जाऊन आपल्याला स्वतःच्या रक्ताच्या चाचण्या कराव्या लागतील कॅन्सरसाठी. या अनुषंगाने सरांकडून आपण माहिती घेणार आहोत की सॉइल टेस्टिंग किती महत्वाचं आहे, शेतकऱ्यांनी ते कुठून करावं आणि कशासाठी करावं. सॉइल टेस्टिंग मध्ये सगळ्यात काय आहे की सगळ्यात बेसिक पॅरामीटर आहेत सॉइल टेस्टिंगचे. एक आहे पीएच, दुसरा आहे एसी आणि तिसरा आहे ऑर्गॅनिक कार्बन. ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 करून घ्या आणि हे 3 करून घेण्यासाठी फार काही खर्च येत नाही. 100 रुपये ते 200 रुपये फक्त. हे केल्यामुळे काय होतं की आपल्या मातीचा पीएच किती चालू आहे. पीएच म्हणजे काय, जसं म्हणलं किंवा पिच ग्राउंड आहे. तुम्ही कितीतरी कोणता सहवाग किंवा सचिन तेंडुलकर जरी आणला आणि तरी तो खेळत नाही, तर का खेळत नाही? तुमच्या मातीचा पीएच 8च्या वरी गेलाय. पिच खराब आहे तुमची. तुमच्या मातीचा पीएच पाहिजे 7.5 ते 7.5. ईसी मातीमध्ये क्षारता किती आहे. जर मातीमध्ये मीठ जास्त आहे, काय आर्टिफिशियल ड्रॉट म्हणजे माणसाने निर्माण केलेला दुष्काळ, मग पाणी भेटायला झाला, पण झाडं घेऊ शकतो. घेऊ शकत नाहीत. ऑर्गॅनिक कार्बन, जीवजंतूच नाहीत, काय खाणार त्यांनी? हे 3 फक्त तपासून घ्या. हे आयसीयू मध्ये जाईल डायरेक्ट. आम्हाला एनपीके द्या, मायक्रो नका जाऊ. बेसिक बघा, म्हणजे पाया खालचं सोडायचं आणि चंद्रावर काय बघायचं. बरोबर आहे. तर या थोडक्यामध्ये सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सॉइल टेस्टिंग किती महत्वाचं आहे. आता मी गेले 3 ते 4 तास सरांसोबत चर्चा करत होतो, तरी आम्हाला वेळ कमी पडलेला आहे. तर तुम्ही सरांचं पेज फॉलो करताय, तुम्हाला सुद्धा त्यांच्याबद्दल माहिती असेलच. जर आपल्याला सरांसोबत पॉडकास्ट करायचा असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज नक्कीच फॉलो करा.